श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीच्या जातकांना, अर्थात तुम्हाला गुरुदेव महापरिवर्तित झाल्यानंतर कोणकोणती शुभ फळे प्राप्त करून देणार आहेत आणि कुठल्या स्थानावरती दृष्टी टाकल्यामुळे विशेष लाभ प्राप्त करणार आहे. ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी, तर तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास अजिबात विसरू नका. तुमची रास कन्या आहे. कन्या राशीप्रमाणे गुरुदेवांचं गोचर हे भाग्यस्थानातनं होत आहे. भाग्यस्थानामधनं पृथ्वी तत्वाच्या राशीमधनं गुरुदेव गोचर करणार आहेत वृषभेतनं. अतिशय लाभदायक गोचर हे तुमच्यासाठी राहणार आहे. तुमच्या राशीचं पृथ्वी तत्वाची तुमची रास आहे आणि गुरुदेव सुद्धा पृथ्वी तत्वाच्या राशीतनच गोचर करतायत. तुम्हाला हे गोचर भाग्यस्थानातनं भाग्योदय घडून आणणारे, तीर्थयात्रा, पर्यटन यामध्ये आनंद प्राप्त करून देणारं असं सुंदरसं राहणार आहे. संपूर्ण वर्षभराचा कालावधी हा तुमच्यासाठी उत्साह, आनंद आणि व्यक्तिमत्व उंचावणारे कार्य तुमच्याकडनं करून घेण्यासाठी विशेष गुरुदेव कृपा करणार आहेत. समजून घेऊयात कशा पद्धतीने. 1 मे 2024 रोजी दुपारी 12:56 बुधवारी गुरुदेव वृषभेतनं गोचर करण्यास सुरुवात करतील, अर्थात तुमच्या भाग्यस्थानात येतील. भाग्यस्थानात आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला उत्तम यश, लाभ प्राप्त करून देण्यासाठी करिअरची संधी उपलब्ध करून देतील. ज्यांना नोकरी नाही किंवा एखादा व्यवसाय करताय पण त्या व्यवसायामध्ये स्थिरता नाही, तर त्यासाठी गुरुदेव विशेष कृपा करतील. तुमचा व्यवसाय वृद्धिंगत करून देण्यासाठी किंवा तुम्हाला एखादी नोकरी प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवांची कृपा म्हणता येईल. याबरोबर भाग्यस्थानावरनं आपण अध्यात्म सुद्धा पाहतो, तर आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा तुम्हाला घेऊन जातील. आध्यात्मिक काळ हा उत्तमरित्या तुमच्याकडनं अध्यात्म होण्यासाठी, देवाची उपासना होण्यासाठी उत्तम कालावधी आता इथून पुढचा दिसून येत आहे. याबरोबरच पृथ्वी तत्वामध्ये गुरुदेवांचं गोचर भाग्यातनं होतंय. ज्यांचं सिव्हिल क्षेत्रातलं कार्य आहे, सिव्हिल कन्स्ट्रक्शन संदर्भात तुम्ही कार्य करता, बांधकामाची कामे तुमच्याकडनं विशेष घडून आणतील. उत्तमरित्या तुम्ही केलेलं कार्य याचं नाव लौकिक प्राप्त करून देण्यासाठी उत्तम तुम्ही एक बिल्डर म्हणून किंवा त्या क्षेत्रामध्ये व्यावसायिक म्हणून ओळखले जाताय, नावाजले जातात, हा सुंदरसा काळ तुमच्यासाठी गुरुदेवांच्या कृपेने येत आहे. याबरोबरच गुरुदेवांची पंचम दृष्टी ही लग्नस्थानावर येईल. लग्नस्थान हे स्वतःचं व्यक्तिमत्व दर्शवतं. तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व घडून आणण्यासाठी शुभ कालावधी हाच तो म्हणता येईल. तुमच्या व्यक्तिमत्वाला उंचावण्यासाठी गुरुदेव कृपा करतील. तुमच्यामध्ये एक द्विधा मनस्थिती असते, कारण तुमची कन्या रास आहे. पाठीच्या कणा, कमरेचा त्रास किंवा गुडघेदुखीचा त्रास तुम्हाला काही अंशी गेल्या वर्षभरामध्ये जाणवला असेल, कारण अष्टम स्थानातनं गुरुदेवांचं गोचर होतं. अष्टमातलं गुरुदेवांचं गोचर थोडंसं आजारपणाकडे घेऊन जातं. मी तुम्हाला आता बोलल्याप्रमाणे गुडघेदुखी, सांधेदुखी, मणक्याचे विकार, हाडांचे विकार, दंतविकार या सगळ्या त्रासातनं तुम्हाला जायला लावलं असेल गुरुदेवांनी, कारण अष्टमातले गुरुदेव हे कुयोग आणतात. परंतु आता तुम्ही त्या सगळ्या त्रासातनं बाहेर पडणार आहात. तो त्रास शमवण्यासाठी गुरुदेव विशेष कृपा करतील. तुम्हाला कार्यक्षम बनवतील, कारण लग्नस्थानावर जेव्हा गुरुदेवांची दृष्टी येते त्यावेळेस व्यक्तिमत्व कार्यक्षम होण्यासाठी गुरुदेव कृपा करतात. तुमच्यामध्ये एक नवचैतन्य, आनंद, उत्साह, कार्य करण्याची एक आनंद, उमेद हा प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवांची कृपा. याबरोबरच गुरुदेवांची सप्तम दृष्टी ही तृतीय स्थानावर जाईल. तृतीय स्थानावरनं विशेष पराक्रम, परिश्रम पाहिला जातो, कीर्ती प्रसिद्धी पाहिली जाते. मीडिया क्षेत्र असू दे किंवा तुमचं वैयक्तिक कार्यक्षेत्र असू दे, यामधनं कीर्ती, गुणगौरव, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की नव व्यवसायामधनं एखादा नवीन व्यवसाय सुरू करणं किंवा नोकरीमधनं स्वतःचं कर्तृत्व हे सिद्ध करणं असे शुभ संकेत आणतील आणि त्यामधनं कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देतील. प्रमोशनचे चान्सेस तुम्हाला उत्तम आहेत. तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये बदल करायचा आहे, परिवर्तन होईल का हा विचार करायचा आहे. तुमची जन्मलग्न पत्रिका तर आपल्याला पाहावीच लागेल, परंतु राशी पत्रिकेनुसार सुद्धा प्रमोशनचे चान्सेस, परिवर्तनाचे चान्सेस आहेत. तुमचं कार्यामधलं जे एक स्थान आहे, तुम्ही जिथे नोकरी करताय त्या स्थानातनं तुमचं परिवर्तन होण्याचे सुद्धा शुभ संकेत आता आहेत. तुम्हाला जर इच्छा असेल
की मला माझी पोस्ट वाढून मिळेल का, किंवा मी जे कार्य करतो याच्यापासून मी जास्त डिझर्व करतो पण मला मिळत नाहीये, तर त्यासाठी सुद्धा शुभ कालावधी आत्ता सुरू होत आहे. तुम्ही मीडिया क्षेत्राशी रिलेटेड कुठलंही काम करत असाल किंवा युट्यूबर असाल तर तुमच्यासाठी विशेष कालावधी हा म्हणताय. तुमचं कार्य हे उल्लेखनीय होऊ शकतं, तुमच्या कार्याचा प्रचार प्रसार होऊ शकतो आणि तुम्हाला त्यातनं कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होऊ शकते. पराक्रम उत्तमरित्या होऊ शकतो, कारण तुम्ही कार्यामध्ये कार्यक्षम तेवढं ऍक्टिव्ह होणार आहात. ते कार्य तुम्ही सातत्याने करणार आहात. गेल्या वर्षभरामध्ये कार्यामध्ये टाळाटाळ होत होती, तर नक्कीच आता ते कार्य तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. हे सुद्धा शुभ फळ गुरुदेवांच्या कृपेने तुम्हाला प्राप्त होईल. तृतीय स्थान हे मित्रमंडळीचं आणि भावंडांच्या सौख्याचं सुद्धा आहे. तुम्हाला या दरम्यान मित्रमंडळींचं सुख उत्तमरित्या मिळेल. तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत जास्तीत जास्त तुम्ही वेळ व्यतीत करू शकाल. तुमच्या भावंडांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करू शकाल. काही अंशी तुमच्या दोघांमध्ये मतभिन्नता होती, भावंडांमध्ये, बहिणीमध्ये, भावामध्ये, तर नक्कीच ती मतवैचारिकता सुद्धा दूर करण्यासाठी गुरुदेव कृपा करतील आणि तुमच्यामध्ये नातं सुधारेल. एक नात्यामध्ये ओलावा, प्रेम ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील आणि उत्तमरित्या तुमचं जे प्रापंचिक जीवन आहे ते सुद्धा उत्तम कुटुंबाचं सौख्य देण्यासाठी गुरुदेव कृपा करतील. गुरुदेवांची नवम दृष्टी अतिशय शुभ स्थानावरती तुमच्या पंचम स्थानावर येत आहे. तुम्हाला काही शिक्षण घ्यायचं असेल, तुम्ही आता नुकतीच 10वी किंवा 12वी शिक्षण घेतलं आहे, करिअरमध्ये काय करावं किंवा पुढे जाऊन मी कुठलं क्षेत्र निवडावं, अशा काही द्विधा परिस्थितीत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे. एक योग्य डिसिजन घेऊन जाणारा, लाभाकडे नेणारा असा तुमच्याकडनं निर्णय होऊ शकतो आणि तो निर्णय तुम्हाला भविष्यामध्ये आनंद, उत्साह, प्रोत्साहन आणि त्याचबरोबर करिअरला एक वेगळी दिशा, योग्य दिशा प्राप्त करून देण्यासाठी उत्तम म्हणता येईल. अर्थात 10वी 12वी उत्तीर्ण झालेल्या वर्गासाठी सुद्धा मे नंतरचा कालावधी उत्तम आहे. याबरोबरच ज्यांचं सिव्हिल कन्स्ट्रक्शन संदर्भातील कार्य ते करत आहेत, शिक्षण घेत आहेत, कायद्या संदर्भातील शिक्षण घेत आहेत, पोलीस खात्यामधील शिक्षण सुरू आहे, सरकारी गव्हर्नमेंटच्या परीक्षा तुम्ही काही देत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे. कारण या ठिकाणी आहे शनिदेवांची रास आणि गुरुदेव त्यावर दृष्टी टाकतात. त्यामुळे नक्कीच कायद्या संदर्भातील, न्याया संदर्भातील कार्य तुमच्याकडनं उत्तमरित्या घडू शकतं. ज्ञानदानाचं कार्य घडू शकतं. उत्तम तुम्ही शिक्षक वृंद म्हणून सुद्धा कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून घेऊ शकाल. आणि त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करत असाल पोलीस खात्यामध्ये तर नक्कीच तुम्हाला सुद्धा गुणगौरव प्राप्त करून देणारी स्थिती आता सुरू होत आहे. आपण पाहिलं की गुरुदेवांच्या कृपा दृष्टीने तुम्हाला कोणकोणते लाभ होणार आहेत, तर या सगळ्या लाभांचा तुम्हाला उत्तम तुमच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर असा परिणाम तुम्हाला जाणवणार आहे. संपूर्ण वर्षभर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेणार आहे. ही झाली आपली राशीपत्रिकेप्रमाणे माहिती. तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये बदल किंवा काही चढ उतार हे दिसून येत असतात. आपण राशीपत्रिकेप्रमाणे माहिती घेतली. जन्मलग्न पत्रिकेमध्ये यामध्ये थोडासा अल्प प्रमाणात बदल होऊ शकतो, पण राशीपत्रिकेप्रमाणे माहिती घेतलेली आहे तर या पद्धतीने तुम्हाला अतिशय शुभ संकेत आहेत. आज आपण कन्या राशीच्या जातकांना गुरुदेव कोणकोणत्या ठिकाणी दृष्टी टाकल्यामुळे विशेष लाभ संधी प्राप्त करून देतील, शुभ संकेत आणतील याबद्दलची माहिती घेतली. ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी कसे योग आहेत हे समजून घेऊयात. गुरुदेव हे तुमच्या राशीपत्रिकेप्रमाणे नवम स्थानातनं गोचर करतील. अर्थात तुम्हाला 9वा गुरु सुरू होतो आहे. 9व्या गुरुमध्ये विवाहाचं कार्य यशस्वीरित्या संपन्न होतं. तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे विवाह योग कसा आहे हे समजून घेणं जास्त महत्वाचं ठरतं. विवाह योग जर सुरू असेल जन्मलग्न कुंडलीप्रमाणे तर नक्कीच हा गुरु तुम्हाला विशेष लाभदायक म्हणता येईल. विवाहानंतरचं वैवाहिक सौख्य सुद्धा उत्तमरित्या मिळेल तुम्हाला. ग्रहमेलन जमणं आणि गुणमेलन जुळणं या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात विवाह करताना. तुमच्या पत्रिकेप्रमाणे विवाह योग सुरू असेल आणि तुम्हाला गुरुचं बळ असेल तर नक्कीच विवाह योग हा उत्तमरित्या संपन्न होतो. विवाहानंतर तुमचा एकमेकांसोबतचं जे बॉन्डिंग आहे ते उत्तम राहतं, कम्युनिकेशन उत्तम राहतं. तर हाच तो शुभ कालावधी आहे. ज्यांना विवाह करायचा नक्कीच तुम्ही या वर्षभरामध्ये विवाहासाठीचे कार्य सिद्धीस नेण्याकडे जास्तीत जास्त प्रयत्नशील राहा. उत्तम कालावधी तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला विशेष शुभेच्छा आमच्याकडनं तुमचं विवाह कार्य संपन्न करून घेण्यासाठी. तर आज आपण कन्या राशीच्या जातकांना
कोणकोणत्या स्थानांवर गुरुदेवांची दृष्टी आल्यामुळे काय लाभ प्राप्त होणार आहेत याबाबतची माहिती घेतली. आता आपण उपासना समजून घेणार आहोत. कारण उपासनेची जर जोड दिली तर नक्कीच तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना तुम्हाला अध्यात्म आणि तुमच्या कार्यामध्ये मन रमण्यासाठी अधिक लाभ प्राप्त होईल. मग ती उपासना कोणती करायची? तर दर गुरुवारी तुम्ही दत्त मंदिरात दर्शन करत चला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा दत्त महाराजांचा जप करत चला. यामुळे विशेष लाभ प्राप्त होतील. तुम्हाला गुरु अशुभ अजिबात नाही. 9वा गुरु सुरू आहे, अत्यंत शुभ गुरु सुरू आहे. पण गुरुदेवांच्या विशेष उपासनेत जर तुम्ही रोजच्या जीवनात राहिला तर नक्कीच तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. तर आज आपण कन्या राशीच्या जातकांना गुरुपरिवर्तनानंतर तुमचा कालावधी कसा राहणार आहे, संपूर्ण वर्षभराचा ही संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्याचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल नक्की चॅनलला भेट द्या. यावरती अनेक व्हिडिओ अपलोडेड आहेत ज्यामधनं तुम्हाला महत्वपूर्ण माहिती मिळू शकेल. तुमच्या घरातील इतर कुटुंबातील सदस्यांची रास जी आहे त्या राशीचे व्हिडिओ सुद्धा गुरुपरिवर्तनाचे अपलोडेड आहेत. ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता, माहिती घेऊ शकता. राशीफळ आहे तेही समजून घेऊ शकता. अशीच माहिती घेऊन मी पुन्हा येणार आहे. तोपर्यंत आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.